सकाळी सकाळी लवकर उठून सर्व कामं वगैरे आवरून घेतली, कारण आज आहे कन्यापूजन. कन्यापूजनासाठी स्वयंपाकही बनवायचा होता, सोबतच आज आरत्या-पत्त्याही लावायच्या होत्यात. म्हणून पुरणाची डाळ वगैरे टाकली, पुरण बनवलं, खीर बनवली. झटपट सर्व स्वयंपाक रेडी केला. सर्व स्वयंपाक तयार झाल्यानंतर मग लावल्या आरत्या. त्यानंतर सर्वांनी मिळून देवीची आरती वगैरे केली. आरती झाल्यानंतर आता करूयात कन्यापूजन. दरवर्षी तर आम्ही फक्त शशीचंच कन्यापूजन करत असतो, पण यावर्षी आकृतीही आलेली आहे. तर देवीच्या कृपेने यावर्षी 2 देव्यांचं आमच्या हातून कन्यापूजन झालेलं आहे. दोघींचं छान प्रकारे पूजन वगैरे केलं. त्यानंतर दोघींनी छान प्रकारे जेवण केलं. जेवण झाल्यानंतर शशीच्या बाबांनी नवीन बिझनेस चालू केलेला आहे सोलरचा. त्याचे काही पॉम्पलेट वगैरे आणले होते, त्यांचंही पूजन वगैरे केलं. ते झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहेत माझ्या माहेरी. तिथं आम्हाला होमपूजनासाठी जायचं होतं. काही सामान वगैरे घेतलं आणि लवकरच तिथं पोचलो. थोड्याच वेळात होमपूजा वगैरे झाली. होमपूजा झाल्यानंतर आरती वगैरे केली. त्यानंतर जे सोलरचे पॉम्पलेट वगैरे आणले होते ते देवीसमोर ठेवून देवीकडूनही आशीर्वाद वगैरे घेतला. नंतर मग संध्याकाळची आरती वगैरे झाली आणि संध्याकाळची आरती झाल्यानंतर आज संध्याकाळी परत तिथे भजनाचा कार्यक्रम होता. तर सर्वांनी भजनाच्या कार्यक्रमाचाही आनंद घेतला. चला तर मग बाय.